दादा, शरद पवारांची भेट घेतली, 3 दिवस तुमचा मॅरेथॉन कार्यक्रम पुण्यात चालला, पक्षाची आढावा बैठक झाली. या सगळ्या पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये काय पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने काय एकला चलोरीची भूमिका असणार की महाविकास आघाडीची भूमिका असणार? शशिकांत शिंदे साहेबांनी गेल्या 3 दिवसामध्ये प्रमुख जे फ्रंटल सेल आहेत आणि इतरही विभाग आहेत त्यांच्या प्रमुखांची बैठक ही पुणे इथं घेतली. अख्ख्या महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी तिथं आले होते. 20 विभाग तिथं असणारे सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. त्याच्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण या सर्व पदाधिकाऱ्यांच्या चर्चा झाल्या. पदाधिकारी हे मनापासून लढायला तयार आहेत अशी भूमिका तिथे असणाऱ्या लोकांनी घेतली आणि याच्यापुढं आपल्याला कशा पद्धतीने जावं लागेल ही भूमिका जी लोकांनी मांडली ती शशिकांत शिंदे साहेब आज आणि मी सेलचा प्रमुख म्हणून आम्ही दोघं आदरणीय पवारसाहेबांना भेटण्यासाठी आलो होतो आणि लोकांची आज मानसिकता लढायची आहे हे मात्र त्या ठिकाणी पवारसाहेबांना सांगितलेलं आहे. मित्रपक्षांबरोबर जायचं का नाही जायचं, प्रमुख जे शहरं आहेत याचा निर्णय नेत्यांच्या लेवलला त्या ठिकाणी घेतला जाईल. शशिकांत शिंदे साहेब आमच्या वतीने इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील, पण जिल्हा लेवलचा जो लढाईचा निर्णय आहे तो स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासातच घेऊन आपण केलं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे. एक तुम्ही असा पण आरोप केलेला आहे की आता मंत्र्यांचे फोन टॅप केले जात आहेत. अशी चर्चा आहे की अनेक असे मंत्री आहेत की त्यांना आता कुठेतरी भीती वाटायला लागलेली आहे. काही मोठी प्रकरणं ही नेत्यांची बाहेर निघाल्यानंतर त्याच्याचबरोबर हनी ट्रॅपचे पण विषय हे चर्चेत आल्यानंतर बऱ्याच मंत्र्यांचे फोन तिथं आता बंद लागत आहेत. आता त्यांचं कदाचित असं म्हणणं असावं, तर अशा पद्धतीची चर्चा आहे की कुठंतरी फोन टॅप केले जात आहेत, फोनवर आपण काय बोलतो हे कुठंतरी कुणीतरी ऐकतंय म्हणून या भीतीपोटी त्यांनी फोन बंद ठेवलेत का अशी फक्त चर्चा आहे. ती मी सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त व्यक्त केली. अजित पवार म्हणतात की जर असं काही असेल तर समोर पुरावे आणा म्हणून तुम्हाला आव्हान देतात अजित पवार. मला अजितदादांना विनंती करायची की दादा, जो ॲम्ब्युलन्सचा 6,000 कोटीचा घोटाळा आम्ही म्हणत होतो त्याचा जो प्रमुख आरोपी आहे, नाहीतर जी कंपनी ज्याच्यामध्ये आज अडकलेली आहे त्याचा मालक साळुंके हा दुसऱ्या राज्यामध्ये दारूच्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टमध्ये गैरव्यवहार केला म्हणून त्याला पकडलं आहे. आता आम्ही त्याचे पुरावे तुम्हाला दिलेत, MSIDCचे पुरावे दिलेत, MSRDCचे पुरावे दिलेत, त्याच्याचबरोबर अनेक नेत्यांचे, मंत्र्यांचे, विभागाचे पुरावे आम्ही तिथं दिलेले आहेत. आता हे जे काही स्टेटमेंट तिथे दिलं त्याचा पुरावा मागण्यापेक्षा माझी एकच त्यांना विनंती करायची की जे पुरावे मी दिलेत त्याच्यावर जर तुम्ही कारवाई करत असताल आणि धडाडीचे नेते आणि एक मंत्री म्हणून तुमची जी ओळख होती, आम्ही दिलेल्या पुराव्यात तुम्ही तिथं काम करावं आणि ते काम जर केलं आणि खऱ्या अर्थाने त्या मंत्र्यांना नाही तर त्या विभागातल्या लोकांना तुम्ही जर तिथं ज्या चुका झाल्यात त्याच्यासाठी तुम्ही त्यांना पकडलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच मानू असं या ठिकाणी सांगतो. बावनकुळे म्हणतात की तुम्ही जो फोन टॅपचा आरोप करतायत तो फक्त माध्यमांमध्ये राहण्याकरता तुम्ही हे सगळे आरोप करतायत असं बावनकुळे म्हणतात. बावनकुळे साहेबांना मला एकच सांगायचं आहे की जी काय लोकात चर्चा आहे ती आम्ही बोलून दाखवली. मीडियाचे सर्व लोक असतील, पत्रकार असतील, इतरही नेत्यांनी तो प्रयोग त्या ठिकाणी करून बघावा. फोन लागतोय का नाही लागत, का बंद लागतोय, पूर्वी लागत होता आता का लागत नाही, तो प्रयोग केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल. बावनकुळे साहेबांनी माझ्यावर टिप्पणी केली आहे, मी त्यांना विनंती करतो की बावनकुळे साहेब तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला आव्हान करायचं आहे, तुमच्या विभागाने एका फार मोठ्या कंपनीला, ज्या कंपनीला भाजपला तिथं इलेक्शन बॉन्डच्या माध्यमातून खूप मोठा पैसा दिला, त्या कंपनीला तुम्ही 90 कोटीची पेनल्टी का माफ केली? गरिबाला तुम्ही काहीच माफ करत नाही, पण या कंपनीला 90 कोटीची पेनल्टी ती तुम्ही जी माफ केली आणि ती 17 लाखावर आणली, ती 90 कोटीची पेनल्टी का माफ केली हे लोकांना त्या ठिकाणी तुम्ही पहिलं सांगावं. माणिकराव कोकाटे शनी मंदिरात गेलेले आहेत. आज नंदुरबारच्या सुप्रसिद्ध शनी मंदिरात जाऊन त्यांनी आज पहिल्या श्रावणातल्या शनिवारी शनिदेवाचं दर्शन घेतलंय. त्यांचा राजीनामा होणार होता, कुठेतरी शुक्ल काष्ट टाळण्यासाठी ते करतात. तुम्ही चुका करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं कधीही शनी देवता त्या ठिकाणी म्हणत नाहीत. आता तुम्ही जर बघितलं
तर त्यांच्या विभागामध्ये जी पीडा लागलेली आहे, एक तर कृषी विभागाला पीडा लागली आहे, त्याच्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग जो आहे शिरसाट साहेबांचा त्यालासुद्धा पीडा लागली, भ्रष्टाचार तिथं चालू आहे. मी उलट शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की सामान्य लोकांना या दोन्ही विभागाच्या माध्यमातून आणि इतरही विभागाच्या माध्यमातून जो त्रास होतो आहे, जी पीडा लागली ती पीडा या गरिबाची जाओ, या विभागाची जाओ, अशी मी शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यामुळे किती तुम्ही मंदिरात गेला, कुठेही तुम्ही प्रार्थना केली तरी एक त्या दोन्ही नेत्यांना सांगतो की कुठलीही देवता हे कोणाचं ऐकतात तर सामान्य लोकांचं ऐकतात. आणि आज सामान्य लोकांची इच्छा आहे की तुम्ही ती खुर्ची सोडावी आणि कुठल्या तरी सक्षम व्यक्तीकडे ते पद जावं, जेणेकरून आत्ता होणारा अन्याय हा कुठेतरी कमी होईल. अजित पवार आज पुण्याच्या भेटीवर आहे आणि पुण्याच्या भेटीवर असताना IT पार्क जे आहे त्याविषयी बोललेले आहेत की IT पार्क पुण्यातून निघून चालले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बँगलोर हैदराबादला जातात. अजितदादांना आणि सर्व नेत्यांना खूप पूर्वीपासून आम्ही हेच सांगतोय की हिंजेवाडी म्हणजे पुण्याचं जे आपले IT पार्क आहे ते देशातलं 1 नंबरचं IT पार्क होतं. सगळ्यात जास्त युवांना तिथं नोकरी दिली जात होती. पण आज जर आपण बघितलं 1 नंबरचं IT पार्क 6 नंबरवर गेलेलं आहे. आणि दादा म्हणतात ते खरे, एक तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तिथं नवीन कंपन्या येत नाही, ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम तिथं झालेला आहे. अशा दादा जाऊन कुठंतरी लोकांचं म्हणणं, नाही तर आम्ही ज्या भूमिका तिथं मांडलेल्या आहेत हे कदाचित दादांना पटत असाव्या, पण दादांना कितीही त्या पटल्या, शेवटी निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो. भाजप कुठंतरी दादांची कोंडी करतंय का, विकासाची कोंडी करतंय का, त्यांचे आमदार त्यांचे मंत्री ज्या ज्या भागातून प्रतिनिधित्व करतात त्या भागाला मुद्दामून भाजपकडनं दुर्लक्ष केलं जातं आहे का. पण भाजपला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या नेत्यांच्या परिसरामध्ये नाही तर मतदारसंघाला नाही तर ज्या विभागामध्ये ते आहेत त्याला तुम्ही दुर्लक्ष करत असला, नाही तर कुरगुड्या करत असला, त्यात मात्र नुकसान हे गरिबाचं त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे आता दादा त्या बाबतीत काय करतात, व्हिडिओ बघायला खूप भारी आहे की दादा आदेश देतात. हे सगळं असलं तरी या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी आदेश दिला, शेवटी मुख्यमंत्री काय करतात आणि काय भूमिका घेतात हे जास्त महत्त्वाचं आहे. हे आपण सर्वांनी अनेक वर्षांपासून बघितलेलं आहे. पण खरं आहे या महाराष्ट्रातून सगळे प्रोजेक्ट आणि खास करून IT सुद्धा हे दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना आपण सर्वांनी बघितलेली आहे. अशी चर्चा आहे की पवार साहेब मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत. ईडीकडनं तुम्हाला एक पुन्हा एकदा नोटीस दिलेली आहे. याआधी तुम्ही हजर राहिलेल्यात नव्हतात, मात्र आता पुन्हा एकदा नाही, एक समजून घ्या, ऑगस्ट महिन्यामध्ये 21 का 23ला मला कोर्टामध्ये हजर होण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे ऑगस्ट आता सुरू व्हायचं आहे अजून. तो झाल्यानंतर जेव्हा 21, 22, 23 तारीख येईल तेव्हा मी तिथं कोर्टामध्ये जाणार आहे. ईडीच्या कार्यालयामध्ये मला जेव्हा बोलवलं होतं तेव्हा मी तिथं 2दा गेलो. मी त्यांना म्हणालो की तिसऱ्यांदा बोलवायचं असेल तरी तिसऱ्यांदा येतो, पण ईडीने मला नाही माझ्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवलं, कारण त्या केसमध्ये कुठंच काय नाही आहे. आता हा विषय आता कोर्टात चाललेला आहे. न्यायदेवतेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळे कुठंतरी आता कोर्टाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल असा विश्वास आणि आत्मविश्वास माझ्यासारख्यामध्ये आहे. पवार साहेब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार अशी चर्चा आहे. या संदर्भात काय आपल्याला माहिती महाराष्ट्रामध्ये आज ज्या काही अडचणी आहेत, ज्याच्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिला सुरक्षितता विषय, अनेक विषय आहेत. पवार साहेबांची भूमिका तुम्ही जर बघितली तर विरोधाला विरोध ते कधी करत नसतात. जेव्हा एखादा विषय दादासाहेबांना महत्त्वाचा वाटला तो विषय घेऊन ते कोणालाही तिथं भेटत असतात. ते मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहेत का नाही हे मला सांगता येणार नाही, पण उद्या जाऊन तर पवार साहेब तिथं मुख्यमंत्र्यांना भेटले तर या महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचाच कुठला तरी महत्त्वाचा विषय असेल, नाहीतर सरकार ज्या पद्धतीने आपल्या यंत्रणेचा वापर करून काही लोकांवर आणि खास करून विरोधी पक्षातल्या लोकांवर तिथं जी कारवाई करते तोही मुद्दा असू शकतो. त्यामुळे उद्या जाऊन साहेब जर भेटले तर भेटतील तर फक्त महाराष्ट्रासाठी भेटतील, बाकी दुसरा कुठला विषय त्याच्यामध्ये नसेल. माजी मंत्री तानाजी सावंत कुठे आहेत असा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही जो 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सचा आरोप लावताय, अमित साळुंखेला अटक झाली आहे झारखंड दारू घोटाळ्यामध्ये. त्यावेळेस हा जो करारनामा झालेला होता या कंपनीला सुमित फॅसिलिटीजला द्यायचा, त्यावेळेस तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री होते आणि त्याचसोबतच संजय राऊत या सगळ्या संदर्भात एक दावा करताना पाहायला मिळतात की श्रीकांत शिंदे फाउंडेशनबरोबर या अमित साळुंखेचे संबंध आहेत म्हणून. हे बघा, साळुंखेंबद्दल पहिला मुद्दा, नाही तर पहिल्यांदा हा विषय कोण पुढे घेऊन आलं होतं तर ते मी आलो होतो. हा ॲम्ब्युलन्सचा घोटाळा छोटा नाही, हा 6,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. जेव्हा तानाजी सावंतांनी ही ऑर्डर काढली त्याच्यातून जी काही ॲम्ब्युलन्स समजा 15 लाखाची आहे
30 लाखाला घेतली, जी 30 लाखाला थोडी मोठी ॲम्ब्युलन्स आहे तुम्ही 80 लाखाला घेतली, आणि जो काही करार त्या ठिकाणी सुमित कंपनीबरोबर केला होता, जे साळुंके ज्याचे मालक आहेत, त्याच्यामध्ये दर महिन्याला जी गाडी चालवायचा खर्च असतो तो डबल नाही तर ट्रिपल त्या ठिकाणी केला गेला होता, आणि हा सगळा आकडा काढला तर 6,000 कोटी रुपयाचा तो आकडा आहे. आता एवढा पैसा नाही तर त्यातला काही भाग जर एखाद्या मंत्र्याने कमवला असेल तर तो कुठंतरी उडवण्यामध्ये नाही तर कुठंतरी खर्च करण्यामध्ये सावंतसाहेब हे बिझी असतील असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्याच्याचबरोबर मला एक या ठिकाणी सांगायचं आहे की जेव्हा आपण एखाद्या बाहेरच्या ठिकाणी जेव्हा जातो, भारताच्या बाहेर जातो, तेव्हा विमानाली आपण इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लासली तिथं बाहेर जात असतो. पण तानाजी सावंत साहेबांचे जे चिरंजीव आहेत ते जेव्हा बँकॉकला जातात, बँकॉकला जात असताना प्रायव्हेट विमानाली जातात. पैसा त्यांच्याकडे असेलच आहे, तो व्यक्तिगत पैसा असा आम्ही नक्कीच तिथं म्हणेल, पण हा जो उत्माद त्या ठिकाणी तानाजी सावंत आणि त्याच्यामध्ये अनेक काही लोक इतरही आहेत, आणि काही जे आज प्रमुख नेते आहेत या राज्यामध्ये, त्यांच्या नातेवाईकांबरोबर या साळुंकेचे संबंध आहेत अशी सुद्धा चर्चा तिथं केली जाते. त्यामुळे आज सत्तेत असणारे लोकसुद्धा या साळुंकेच्या पाठीमागे ज्यांनी 6,000 कोटीचा घोटाळा केला, आमचं एकच मत आहे, जे काय पेमेंट त्या सुमित इंजिनियर कंपनीला केलं असेल ते परत मागावं, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करावं, आणि खरं काय हे लोकांसमोर त्या ठिकाणी पुढं आलंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. दादा, लाडकी बहीण योजनेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे, मात्र यामध्ये तब्बल 14,298 पुरुषांनी म्हणजे लाडक्या भाऊंनी याचा फायदा घेतलेला आहे, लाभ घेतलेला. जवळपास 21 कोटी रुपये जे आहेत सरकारचे 10 महिन्याचे या लाडक्या भाऊंनी घेतलेले आहेत. इलेक्शनच्या तोंडावर काही करून आपल्याला निवडून यायचं आहे, आणि मग सरकारच्या तिजोरीचा वापर कुठंतरी लोकांचं मत परिवर्तन करण्यासाठी करण्याचा प्रयत्न या लाडक्या बहिणीच्या मदतीने तिथं केला गेला. गरीब महिला आहेत, मदत ही दिली पाहिजे, पण अशा अडचणीच्या काळामध्ये जेव्हा मदत तिथं दिली जाते 1,500 रुपयेसुद्धा जास्त वाटतात. पण सरकारली या महिलांना अडचण काय, कशामुळे आली? शेतकरी एक आज अडचणीत, ह्या सगळ्यांकडे त्याकडे दुर्लक्ष करून पैसे दिले असले तरी इतकी घाई होती त्यांना की ॲडव्हान्समध्ये पैसे दिले जात होते. 1 महिना, 2 महिना, 3 महिन्याचे ॲडव्हान्स दिले जात होते, जो येईल त्याला दिलं. आणि 14,000 लाडक्या भावांना, म्हणजे लाडक्या बहिणींची योजना, आणि लाडक्या भावांना 14,000 जर 21 कोटी रुपये तिथं दिले जात असतील तर कदाचित हे भाजपचे कार्यकर्ते आहेत का, हे सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे. आणि कशा पद्धतीने या सरकारला इलेक्शनच्या तोंडावर घाई झाली होती हे कुठंतरी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळतं आहे. म्हणजे तिजोरीचा, सामान्य लोकांचा टॅक्सचा पैशाचा वापर फक्त आणि फक्त इलेक्शनसाठी, निवडणुकीसाठी आणि कसं तरी निवडून यायचं यासाठी केला आहे, हे कुठंतरी आत्ता स्पष्ट होतं. नेत्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये कुठेतरी समन्वय नाही आहे का? कारण की ज्या पद्धतीने संजय शिरसाट हे माधुरी मिसाळांना, राज्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि त्या उत्तरात माधुरी मिसाळ मात्र त्यांच्या पत्रात उल्लेख करतात की ज्या काही बैठका घ्यायच्यात त्या मी सीएमओ कार्यालयातून विचारून घेऊ म्हणून. एक तुम्ही समजून घ्या, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री याच्यामध्ये सिनियरिटी वाईज कोण प्रमुख आहे तर कॅबिनेट मंत्री हे प्रमुख असतात, आणि राज्यमंत्री हे सिनियरिटी वाईज सेकंड लेवलला तिथे येतात. ही प्रथा आहे आणि ही प्रथा तिथं मेंटेन केली गेली पाहिजे. पण या बाबतीत जर माधुरीताई मिसाळ जे भाजपच्या आमदार आहेत आणि आता राज्यमंत्री आहेत, या राज्यमंत्री असतानासुद्धा कॅबिनेट मंत्र्याच्या प्रमाणे जर निर्णय तिथं घेत असतील तर कुठंतरी हा एक संदेश आहे की शिरसाटांना लवकरच घरी बसवलं जाईल. आणि असा जर संदेश या बैठकीच्या माध्यमातून माधुरीताईंनी, नाहीतर चाणक्य नीतीसाठी जे फेमस नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बैठकीतून आणि या लेटरमधून एक शिरसाटांना जे बॅग घेऊन बसले होते, तो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला, तो कसा आला तो आपल्याला बघावा लागेल, तर त्यांना आता घरी पाठवलं जाईल हा जर संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर या विषयाचा, या बैठकीचा आम्ही सर्वजण स्वागत करतो. दादा, तुम्ही काही लोकांची भेट घेतलेली होती. साताऱ्यामधल्या वाई तालुक्यामध्ये एक खडी क्रशरचा प्लांट होता, तो प्लांट तिथच्या सत्ताधारी आमदारांचा आहे असं देखील म्हटलं जातं. ते सगळे त्रस्त नागरिक जे आहेत या खडी क्रशर प्लांटच्या विरोधात आंदोलन करायला तयार आहेत आणि ते साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. तुम्ही भेट दिली, काय सांगता? तो जो खडी क्रशर आहे तो कोणाचा आहे हे मला माहीत नाही, पण जेव्हा तुमच्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या मदतीने आम्हाला हे कळालं की वाई या तालुक्यातल्या 3 गावचे लोक आणि खास करून महिला
आपल्या जनावरांना घेऊन, आपल्या परिवारांना घेऊन, लहान मुलांना, आजीला, आजोबाला घेऊन मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी चालत आहेत. 250 किलोमीटर चालणार आहेत. ही जशी बातमी आम्हाला कळाली तर तिथं आमचे ते डॉक्टर सावंत होते, त्यांनी आम्हाला ते सांगितलं. मग आम्ही लगेचच त्या सर्व लोकांना भेटलो आणि भेटल्यानंतर त्या लोकांचं मत आहे की आमचं जे काय जीवन आहे ते कशावर चालतं तर तिथं असे शेती आणि जनावरांच्या म्हणजे दुधावर आणि जनावरं जे आम्ही पाळतो त्याच्यावर. पण तिथं इल्लिगली NOC घेऊन एक खडी क्रशर तिथं आता उभा केला गेला आहे आणि पोलीस प्रशासन वॉचमॅन असल्यासारखं त्या गेटवर, त्या खडी क्रशरच्या गेटवर रोज तिथं उभे असतात आणि आमच्यावर तिथं अन्याय केला जातो. तर ते खोटी NOC घेऊन हा जो खडी क्रशर तिथं उभा केलेला आहे तो कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आमची जशी बैठक झाली तसं कलेक्टर साहेबांनी तात्पुरती स्थगिती त्या खडी क्रशरवर दिली असं आम्हाला कळतं आहे. पण आमचं मत आहे की तात्पुरती आम्हाला स्थगिती नको, आम्हाला परमनंट स्थगिती तिथं असावी पाहिजे. आणि ज्या कागदाला कागद जोडल्यानंतर कळते की काही अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये काम चुकारपणा नाही तर काही इल्लिगल गोष्टी केलेल्या त्या लोकांवर सुद्धा कारवाई होणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण काही झालं तरी तिथं असणाऱ्या लोकांवर दबाव हा कुणीही आणला गेला नाही पाहिजे. दुर्दैव असं काही पोलीस प्रशासनातली तिथं असणारे लोक हे महिलांना सुद्धा हात लावतात असे काही तिथं व्हिडिओ आहेत आणि ते पुरुष असताना सुद्धा. त्यामुळे हे जे काय चाललंय ते चुकीचं आहे. सत्तेचा वापर अशा पद्धतीने तुम्ही गरिबांचा आवाज दाबण्यासाठी जर करत असाल हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. कोकाटे यांचा राजीनामा हा मंगळवारी होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे. अजितदादा देखील त्या संदर्भात मंगळवारी निर्णय घेतील असं ते म्हणतात. हे बघा, आमच्या सगळ्यांचं मत आहे कोकाटेंचा तर राजीनामा घेतलाच गेला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलेली आहेत, त्याच्याचबरोबर जबाबदारीचं पद असताना अधिवेशनामध्ये काय त्यांनी केलं आहे हे तिथं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. अशात त्यांना तर राजीनामा द्यावाच लागेल. पण त्याच्याचबरोबर मग शिरसाटांचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. आणि मला असं बोलायचं आहे की भाजपचे काही लोक शांततेत बसून कुठेतरी मजा बघतात असं मला वाटतं. आणि तिथं कुठेतरी मला एवढंच सांगायचं की भाजपचे सुद्धा अनेक नेते आहेत की ज्यांनी मेलेल्या माणसांचं नावं पुढं करून तिथं कोविड काळामध्ये पैसा खाल्ला आहे, जमिनी हडपलेल्या आहेत, काही वादग्रस्त, काही समाजामध्ये वाद निर्माण करणारे वादग्रस्त स्टेटमेंट काही भाजपच्या नेत्यांनीसुद्धा त्या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे आपला तो बाळू आणि दुसऱ्याचं कार्टं हे जे काय भाजप भूमिका आता त्या ठिकाणी घेत आहे हे चुकीची भूमिका आहे. आमच्याकडे सुद्धा कागदपत्र आहेत, आम्ही भ्रष्टाचार तिथं काढलेला आहे. त्यामुळे काढत असताल तर सगळेच भ्रष्टाचारी नेते तुम्ही बाजूला करा. आणि भाजपमध्ये सुद्धा काही होतकरू चांगले आमदार आहेत, अनेक वर्ष आमदार आहेत, त्यांना जर तुम्ही मंत्रिपदाची जबाबदारी दिली तर कदाचित ते चांगल्या पद्धतीने मंत्रिपद सांभाळू शकतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. नाही, काल तर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट देत पुढचे कॅबिनेटचे संकेत दिलेत. हे बघा, एक तुम्ही समजून घ्या की दादांना प्रश्न कदाचित असा विचारला गेला होता. हायकोर्टामध्ये भ्रष्टाचाराचा कुठला तरी केस तिथं चालू होती. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर खोलात गेलो, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, दमानियात आहेत, त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये काही खुलासा केलेला आहे. पण मुंडेंचा राजीनामा हा काही या केसमुळे घेतला गेला नव्हता. संतोष देशमुखांचं जे प्रकरण होतं, जे बीडच्या लोकांनी हातामध्ये घेतलं, तिथं जो काही वाद निर्माण झाला होता, जो काही न्याय त्या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न तिथं असलेल्या सामान्य लोकांनी व परिवाराने घेतला होता, त्याला जो लोकांचा सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे. आणि त्याच्याचबरोबर महादेव मुंडे यांचा जो मर्डर झाला होता, ईश्वरी मुंडे जे अनेक वर्ष त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत, या दोन विषयामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे अजूनपर्यंत त्या बाबतीत कुठेही निकाल लागला नाही. आणि सत्तेत जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही टाकत असताल परत आणि त्या सत्तेतल्या व्यक्तीचं आणि वाल्मिकराचं एकदम जवळचं नातं असेल तर मला असं वाटतं की तो संदेश हा चांगला नसणार. हे आम्हाला कळतं, हे महाराष्ट्राला कळतं. त्यामुळे हे अजितदादांना सुद्धा कळलं असावं अशी आमची अपेक्षा आहे. हिंदी में ये सवाल है कि हिंदी आपको ईडी की नोटिस दी गई, क्या सच है उसमें, क्या फिलहाल देखो, ईडी के बारे में चार्जशीट अभी फाइल हुआ है. अगस्त 21 या 23 को कोर्ट में जाके वहाँ पे मुझे जाना पड़ेगा. तो अगस्त अभी तो शुरू नहीं हुआ, इसीलिए अभी चार्जशीट नॉर्मल टर्म के हिसाब से कोर्ट में जिस तरीके से लड़ा जाता है, ईडी के यहाँ पे जब भी उन्होंने बुलाया तब मैं वहाँ पे गया था. मैंने चोरी नहीं की तो मैं डरूंगा क्यों. अभी ये विषय वहाँ पे तो न्याय नहीं मिलने वाला, क्योंकि ऐसा कहा जाता है कि ईडी के अधिकारी तो अच्छे हो सकते हैं लेकिन उनके ऊपर कुछ राजकीय दबाव है.
कोई बड़े लोग उन पे दबाव डाल के हमारे जैसे लोगों को अड़चन में लाते हैं। अभी वहाँ पे लड़ना बहुत डिफ़िकल्ट है, क्योंकि वहाँ पे सिर्फ हम गुनहगार ही है उस एंगल से देखा जाता है। लेकिन हमारा न्याय व्यवस्था पे विश्वास होने के कारण अभी ये विषय न्याय व्यवस्था के पास जाने वाला है। अभी हमको कॉन्फिडेंस है न्याय व्यवस्था के माध्यम से हमको वहाँ पे न्याय मिलेगा। जिस तरीके से सिरसट और माधुरी मिसाल इनका पत्र व्यवहार से एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप चल रहा है, क्या चल रही है महाराष्ट्र की सरकार में? देखो, हायरार्की के हिसाब से कैबिनेट मंत्री ये प्रमुख नेता होता है या मंत्री होता है, और जो स्टेट मिनिस्टर होता है, राज्य मंत्री होता है, वो उनके नीचे होते हैं हायरार्की वाइज। अभी अगर यहाँ पे आप देखो, एक तो ये सिस्टम तोड़ना उचित नहीं होता, लेकिन अगर इस बैठक को बहुत गौर से अगर आप देखते हो तो इसमें ऐसा कहा तो भी संदेश देने की कोशिश ये देवेंद्र फडणवीस साहब ने दी होगी कि जब राज्य मंत्री वहाँ पे निर्णय ले रहे हैं तो कहाँ ना कहा तो भी ये जो सिरसाट है ये इनको अभी घर भेजा जाएगा, क्योंकि उनके बारे में भी करप्शन के बहुत बड़े चार्जेस है। अभी आगे जाके वो अगर घर जाने वाले हैं और उसी का संदेश इस मीटिंग के माध्यम से अगर बीजेपी ने वहाँ पे दिया है, तो इस मीटिंग का और ये राज्य मंत्री का जिस तरीके से उन्होंने वो मीटिंग ली और जो कैबिनेट मंत्री का जो पावर था उसको ओवर रूल किया गया, उसका हम स्वागत करते हैं। महत्त्वाचा विषय घेतो काल परवा आपण सर्वांनी बघितलं असेल की सांगलीतला एक हर्षल कॉन्ट्रॅक्टर मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातला, तो कदाचित सब कॉन्ट्रॅक्टर असेल, पण कॉन्ट्रॅक्टर असो का सब कॉन्ट्रॅक्टर असो, सरकारचं काम त्यांनी केलंय आणि सरकार त्यांना वेळेवर पैसा देत नव्हता आणि त्यात दुर्दैवाने हर्षल पाटलांनी आत्महत्या केली। असे लाखो कॉन्ट्रॅक्टर आहे, 89,000 कोटी देय बाकी आहे या सरकारचे। तशीच एक केस काही मुंबईचे 10-12 कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी आम्हाला कळतंय की कदाचित मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा पत्र दिलेलं आहे की यांनी अकोले हा जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये यांनी कामं केली आहेत, पण कामं करून 1.5 2 वर्ष झाले, 1 वर्ष झालं, त्यांना अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा तिथं घेतला गेला नाही। आणि मग अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करत नसाल तर या लोकांनी आता नोटीस दिलेली की आम्ही सुद्धा सामूहिक 10-12 लोक एकत्रित राहून आत्महत्या करू। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। म्हणजे हर्षल पाटलांनी आत्महत्या केली ती दुर्दैवी आहे, पण अशा पद्धतीने जर छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर निर्णय घ्यायला लागले तर हे फार घातक होईल। आणि ह्याच्या खोलात जर तुम्ही गेला, तिथं असणारे जे आमदार आहेत ते आमदार यांच्याकडनं 15% पैसे मागतायत, म्हणजे 1 कोटीवर 15 लाख रुपये हे आमदाराला द्यायचे, मग आमदार अधिकाऱ्यांना सांगणार यांचं पेमेंट सोडा, अशी सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी काही गोष्ट दिली। सोशल मीडियावर हा विषय आम्ही सर्व टाकू, पण मी तिथं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी ही भूमिका घेतली आहे त्यांना विनंती करतो की सुसाईड नाही तर आत्महत्या हा काही मार्ग नाही, तुम्ही अजिबात त्या बाबतीत तुम्ही विचार करू नका। पण तुमच्या वतीने आणि या महाराष्ट्रातले मध्यमवर्गीय जे सर्व कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्या वतीने आम्ही या सरकारकडे दाद मागू, तुमच्यासाठी आम्ही सर्वजण लढू। कारण का तुम्हाला पैसा आला तर तुमच्याकडे जे मजूर काम करत होते, तुमच्याकडे ज्या लोकांनी काम केले त्यांचा पगार तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। या दृष्टिकोनातून मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हजारो कोटी मलिदा हे सरकारमधले नेते तिथं काढतात, मरतोय मात्र आपला मराठी मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्या बाजूने आम्ही सर्वजण भक्कमपणे उभं राहणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरीच काम आहेत, रस्त्याचं काम आहे, म्हणजे बरीच मोठी फाईल आहे, इतरही काही सरकारी बांधकाम विभागाकडे त्यांनी रस्ते बिल्डिंग अशी काही कामं केलेली आहेत, हेच मी सोशल मीडियावर टाकतो। त्यांच्या वकील GB पवार त्यांनी सुद्धा एक नोटीस तिथं दिलेली आहे। मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे। हे सगळं मी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पाठवेल आणि मग अशा पद्धतीने तिथं जर कॉन्ट्रॅक्टर म्हणत असेल आम्ही सामूहिक आत्महत्या करू, ही गोष्ट योग्य नाही। अकोले तालुक्यातले अजित पवारांचे आमदार आहेत, तिकडे सध्या किरण लहामटे हे आमदार आहेत। किरण लहामटेंवरतीच हा आरोप आहे का त्यांनी पैसे मागितले? हा आरोप मी केलेला नाही, हा आरोप या कॉन्ट्रॅक्टरने तिथं केलेला आहे। या कॉन्ट्रॅक्टरबरोबर जेव्हा तुम्ही बसाल, त्यांच्या सगळ्या नोटिसेस जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच तिथं कळेल की काहीतरी मोठं गडबड ह्याच्यामध्ये आहे। 15% तुम्ही कामात मागत असाल
तर आता कॉन्ट्रॅक्टरचा थोडाफार नफा त्याच्यामध्ये असेल, तुम्हाला 15% द्यायचे, मग 30% असेच गेले आणि मग काम किती रुपयामध्ये करायचं? मग सरकारने खर्च जो केला आहे तो किती दिवस टिकणार? म्हणजे रस्ता आज करायचा आणि 6 महिन्यात तो जर वाहून जाणार असेल तर मग हे उत्मात, पैशाची उत्मात कुठेतरी या राज्यात चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.